बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकर मागे बढो, वंचित बहुजन आघाडीचा पुणे की पसंत, पुणे की पसंत, बाळासाहेब आंबेडकर मागे बढो. दिनानिमित्त आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन या परिसरामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी पुणे 34 लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत तात्या मोरे, पुणे शहर अध्यक्ष मुनव्वरभाई कुरेशी, पुणे शहर महिला अध्यक्ष अनिताताई चव्हाण, त्याचबरोबर युवा आघाडीचे पदाधिकारी, त्याचबरोबर शहरातील ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, वसंत तात्या मोरे मित्रपरिवार आणि सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियनचे पदाधिकारी, युवा आघाडीचे पदाधिकारी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज आपण केक कापून या ठिकाणाहून पुन्हा एकदा एक विजयाची नांदी करत आहोत. या ठिकाणी निवडणूक लढत असताना साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तात्यांनी या शहराला संपूर्णपणे ढवळून काढलेलं आहे. या शहराचं वारं फिरवण्याचं काम तात्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या ताकदीवर झालेलं आहे. आपण साहेबांचा वाढदिवस साजरा करून कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवीन ऊर्जा निर्माण करून हे राहिलेला 1.5 दिवसाचा प्रचार अत्यंत जोमाने करूयात आणि या पुण्याचा खासदार आपण ठरवूयात. एवढीच या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. साहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व जाती समूहातील, बहुजन वर्गातील, मुस्लिम अल्पसंख्याक वर्गातील, शीख समुदायातील, त्याचबरोबर गरीब मराठा या सर्वांना न्याय मिळो. संसदेमध्ये वंचितांचा आवाज घुमो ही सदिच्छा व्यक्त करून माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. साहेब आंबेडकर अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आज असं थोडी थांबले ना मी हायटेक आहे तुमच्याकडे असं काय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प इथनं पुढचा कार्यक्रम जो काय आपल्याला करायचा आहे तो ससून हॉस्पिटलमध्ये करायचा आहे. मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस ससून हॉस्पिटलमध्ये मी एका कामानिमित्त गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी अशा गोष्टी माझ्या निदर्शनाला आली. त्या ठिकाणी स्ट्रेचर आणि ज्या अपंगांसाठी किंवा पेशंटसाठी ज्या खुर्च्या लागतात त्याची कमतरता आहे. आणि त्याबरोबरच आपल्याला त्या ठिकाणी एक विनंती सुद्धा त्यांना करायची हॉस्पिटलमध्ये तिकडे जर एखाद्याला स्ट्रेचर हवं असेल किंवा त्याला व्हीलचेअर हवी असेल तर त्या ठिकाणी त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड ठेवून घेतलं जातं, मोबाईल ठेवून घेतला जातो, त्याच्यानंतर त्याला ते स्ट्रेचर दिलं जातं. म्हणजे स्मार्ट सिटी आहे. याकरता आपण स्वतः आज बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त निवडणूक आयोगाची आपण खर्चामध्ये या सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत आणि 5 खुर्च्या आणि 5 स्ट्रेचर आपण आज ससून हॉस्पिटलला भेट देणार होतो. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपण जे काही जनतेला आव्हान केलं होतं त्या आव्हानामधनं आपल्याकडे काही रक्कम जमा झाली आणि त्याच्यामधनं आम्ही ठरवलं की तो जनतेचा पैसा आहे, तो जनतेसाठीच गेला पाहिजे. हे आपण त्याच्याकरता आज एक वेगळा उपक्रम करतोय आणि मला वाटतं की भविष्यात आपल्याला या शहरामध्ये जे काही अंदाजपत्रकातलं बजेट असते नागरिकांच्या पैशातलं असतं. म्हणून नागरिकांच्या पैशाचा उपयोग हा योग्य रीतीने नागरिकांसाठी झाला पाहिजे. त्याचं एक उदाहरण आहे की नागरिकांनी आम्हाला पैसे दिले, त्या पैशाचा आम्ही विनियोग नागरिकांसाठी केला. त्यामुळे आता अंदाजपत्रकामधून जे बजेट मिळेल ते बजेटसुद्धा आम्ही नागरिकांचं पैशातलं बजेट असेल ते नागरिकांसाठी खर्च करू. हेच आपल्याला त्याच्यामधून संदेश संपूर्ण पुणे शहराला द्यायचं आहे. आणि त्याबरोबरच आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपला अहवालसुद्धा छापलेला आहे. आता तो अहवाल आपला डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला व्हॉट्सअपवरती आज सगळीकडे सर्क्युलेट होईल. आपल्याला सोशल मीडियावरती तो 1 क्लिकवरती आपल्याला अवेलेबल होणार आहे. परंतु आपण त्याच्या या ठिकाणी आवृत्तीसुद्धा आणलेली आहे. त्या आवृत्तीचं अनावरण आपण आता करणार आहोत. त्यामुळं आपण तो सुद्धा कार्यक्रम आता केक कटिंग झाल्यानंतर करू. असा अहवाल आपला जास्तीत जास्त आपण डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस तो आपल्या ग्रुप्सवरती येईल, व्हॉट्सअपवरती येईल, तो आपण जास्तीत जास्त सर्क्युलेट केला. मला वाटतं की आपलं इतकं सुंदर अहवाल तुम्ही बनवलं ना. अहवाल बनवत असाल नितीन जगताप
यांनी अहोरात्र कष्ट केले. मी नितीनचं मनापासून अभिनंदन करतो. नितीनने अतिशय छान सुंदर अहवाल बनवला. मी तो अहवाल पाहिलाय आणि मला वाटतं की नितीन एकटा या अहवालावरती बसला होता आणि नितीन एकट्याने बसून अहवाल तयार केला. त्याचं मनपूर्वक अभिनंदन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू बाळासाहेब, हॅपी बर्थडे टू यू. बाबा साहेब अम्बेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वसंत तात्या मोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वसंत तात्या मोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबा साहेब अम्बेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे पुणे का खासदार कैसा हो? वसंत मोरे जैसा हो, अरे वाह. वसंत मोरे जैसा हो. मुनावर भाई 2 शब्द. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेते सुजाता आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेते वसंतदादा मोरे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे वंचित बहुजन आघाडीचा, अरे पुणे की पसंद, अरे पुणे का पसंद, अरे पुणे का खासदार कैसा हो? वसंत मोरे जैसा हो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेते सुजाता आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेते वसंतदादा मोरे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे वंचित बहुजन आघाडीचा, अरे पुणे की पसंद, अरे पुणे का पसंद, अरे पुणे का खासदार कैसा हो? वसंत मोरे जैसा हो. राऊंडला आहे झालं का? मी चालू केलं ते सुरुवात करतील ना. हे लोकांच्या उपयोगासाठी आहेत, गरजेचं होतं. धन्यवाद. हो हा चला पुढे या. जय भीम जय शिवराय. आज 10 मे अर्थात तमाम बहुजन समाजातील व वंचित समाजातील तमाम बंधू भगिनींचा या ठिकाणी आनंदाचा दिवस अर्थात आदरणीय श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस. आणि हा वाढदिवस तितक्याच सलोख्याच्या सामाजिक सलोखा राखत असताना त्याचप्रमाणे या ठिकाणी काहीतरी देण्याच्या उद्देशानं आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय वसंततात्या मोरे यांच्या हस्ते जी खऱ्या अर्थानं रुग्णांची सेवा, ज्याप्रमाणे वंचित घटक हा इथल्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर इथल्या प्रत्येक घटकांची सेवा करतात, अगदी त्याचंच एक उदाहरण करून या ठिकाणी आदरणीय वसंततात्या यांच्या हस्ते ससून हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी स्ट्रेचर जनतेचा पैसा मला मी लोकांना पैसे मागितले तर मला दिले पैसे. वाढदिवसानिमित्त आपण भेट करणार आहोत. तर मी या ठिकाणी तात्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये निवडणूक चालू झाली त्यावेळेस आम्ही जनतेला आव्हान केलं होतं की वंचित बहुजन आघाडीला आपण मदत करावी आणि त्याप्रमाणे अनेक नागरिकांनी 100, 200, 500, 1000 रुपयाच्या माध्यमातून या ठिकाणी मला मदत केली. हा जनतेचा पैसा होता आणि हा जनतेचा पैसा खऱ्या अर्थानं जनतेच्या मार्गी कामासाठी मार्गी लागला पाहिजे या भावनेतून मी हा उपक्रम केला आहे आणि याचा संपूर्णपणे खर्च
आपण निवडणूक आयोगाला देणार आहोत. त्यामुळं हा माझ्या खर्चामधला पार्ट आहे, जो मी कुठलं प्रलोभन नाही आहे. परंतु आज ससून रुग्णालयामध्ये ज्यावेळेस मी मागच्या महिन्यामध्ये एका रेकॉर्डिंग करण्यासाठी एका विषयासाठी मी आलो होतो, त्यावेळेस मी इथं ससून रुग्णालयामध्ये या व्हीलचेअरसाठी वेटिंगमध्ये थांबलेली लोकं पाहिली होती. या स्ट्रेचरसाठी एक पेशंट इकडं होता, ज्याच्या पायाला मोठा मार लागला होता आणि त्याच्या पायाला मार लागलेला असताना तो इकडं असं जमिनीवरनं सरपटत चालला होता. संपूर्ण फरशीमध्ये त्याचं रक्त पडत होतं आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्याने पाहिल्या होत्या. आणि मी तेव्हापासून माझ्या मनामध्ये हे भावना होती, ही कुणाला आम्ही कुठल्या पक्षाला कुठल्या नागरिकांना हे प्रलोभन देत नाही आहे. तर हा जनतेचा पैसा आहे, जो की जनतेने मला दिला होता आणि भविष्यात हा जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरात आला पाहिजे. त्याच्याकरता या ससून रुग्णालयातली ही स्ट्रेचर आणि व्हीलचेअर यांची निकट लक्षात घेता या ठिकाणी आज आम्ही हे भेट देण्यासाठी इकडं आलो आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी अधीक्षक आणि मॅडम यांना आम्ही त्यांच्या सुपूर्द करत आहोत. अधीक्षक आणि उपाधीक्षक यांच्या सुपूर्द हे करत आहोत. ससून रुग्णालय या ठिकाणी अख्ख्या देशभरातून राज्यभरातून लोक इथे येतात आणि मला वाटते की त्यांना एक मदतीची गरज असते. जे अतिशय चांगल्या प्रतीचं स्ट्रेचर आणि चांगल्या प्रतीच्या व्हीलचेअर आम्ही आज ससून रुग्णालयाच्या स्वाधीन करत आहोत. भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्हाला या ससून रुग्णालयामध्ये करायचं आहे आणि मला वाटते की त्यासाठी आम्हाला सर्वतोपरी पुणेकरांनी जे सहकार्य केलं त्यासाठी मी पुणेकरांचं मनापासून आभार मानतो. आणि अधीक्षक साहेबांना विनंती करतो की हे जे काय आम्ही आणलं आहे हे जनतेसाठी आणलेलं आहे आणि हे जनतेसाठी आणलेलं मटेरियल हे जनतेच्या वापरात रोज यावं. शिवाय आम्हाला एक नागरिकांकडनं या संदर्भामध्ये एक विषय पण समजला की ज्यावेळेस इथं लोक व्हीलचेअरसाठी येतात त्या टायमाला त्यांच्याकडनं काहीतरी मोबाईल वगैरे ठेवून घेतला जातो किंवा काय. कृपया आपण या विषयामध्ये लक्ष घालून आम्ही अजूनसुद्धा आम्हाला या विषयात मदत करायची आहे. तर ह्या जास्तीत जास्त लोकांना याचा कसा वापर होईल यासाठी आपण आमची तुम्हाला वंचित बहुजन आघाडी म्हणून विनंती आहे की आपण हे संपूर्ण मटेरियल जे आहे हे आपण स्वीकारावं. मी सर्वप्रथम माननीय वसंततात्या मोरे ज्यांच्या सामान्य रुग्णाविषयी व गरिबाविषयीच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी जी ही ससूनला मदत केलेली आहे, स्ट्रेचर आणि व्हीलचेअर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर हे फार आवश्यक गोष्टींपैकी एक आहे. आणि ससूनचा पेशंटचा लोड बघता, पेशंटची संख्या बघता हे आम्हाला नक्कीच कामाला येणार आहे हॉस्पिटलसाठी. आणि त्यांच्या ज्या भावना आहेत सामान्य रुग्णाबद्दल ह्या समजून घेऊन ससूनचा वैद्यकीय अधीक्षक व उपाधीक्षक कांबळे मॅडम आम्ही दोघेजणही ससून प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर यांचा स्वीकार करत आहोत. आणि आता हे राजकीय ह्याच्यामध्ये जसं वसंततात्या मोरे साहेबांनी सांगितलं आहे की त्यांनी स्वखर्चातून करता आहेत आणि त्यासाठी त्यांनी रीतसर परमिशन घेतलेली आहे. हे गृहीत धरून आम्ही ह्या सर्व हा सगळा खर्च हा निवडणूक आयोगाला आम्ही आमच्या खर्चामध्ये हा लावणार आहोत. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलंही प्रलोभन नाही आणि प्रलोभन हे वैयक्तिक दिलं जातं. हे मध्ये कुठलं वैयक्तिक प्रलोभन नाही आहे, हे जनतेसाठी आहे. त्यामुळे इथं वापरात येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि 100% हे गोरगरिबांच्या सेवेसाठी वापरात येणारे आहे. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. अरे गरीबों का खातर कैसा हो. राजकीय नका करू. कुठल्याही राजकीय घोषणा या ठिकाणी होणार नाहीत. आपण बाळासाहेबांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा जनतेचा पैसा आहे, जो जनतेने आपल्याला मदत स्वरूपामध्ये दिला होता तो आपण परत जनतेलाच दिलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही कुठले राजकीय विषय नाही आहे. आणि हा रीतसर मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं
की हा सगळा खर्च रीतसर आमच्या अकाउंटवरती दाखवण्यात यावा. जो लोकांनी आम्हाला दिलेला पैसा आहे तो आम्ही लोकांना परत दिला. धन्यवाद. वरती देऊन टाका. हे वरती घ्या. आम्ही आपलं आमचे काही नियोजित मीटिंग आहेत. अजूनही काय ओके ओके. त्याचा लाईव्ह इथं चेयर अंदर लेके जा रहे हैं, वो शॉट लेना अंदर.